मी पल्लवी पाटील, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका। आजच्या होळीच्या सर्व इचलकरंजी वासियांना खूप खूप शुभेच्छा। परंतु ही होळी साजरी करत असताना सर्व नागरिकांनी आपल्या इथे ज्यावेळेला होळी आपण साजरी करत असतो त्यावेळेला पर्यावरणपूरक होळी साजरी करावी ही विनंती। ज्या वेळेला आपण कॉमन होळी पूजन करत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त शेणीचा वापर जास्त करावा, लाकूड किंवा टायर याचा वापर टाळावा। यामध्ये काही संस्था शेणी दान करतात, अशा पद्धतीचे जर काही उपक्रम असतील तर ते आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा। रस्ते खराब होणार नाहीत यासाठी आपण रस्ते न उकरता रस्त्यावर जर आपण विटा किंवा माती टाकून त्याच्यावर होळीची रचना केली तर खूप चांगलं राहील। त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपण जी होळी साजरी करतो ती पर्यावरणपूरक आणि रस्त्याचं नुकसान न करता करणारी असावी। पुन्हा एकदा सर्वांना या होळीच्या शुभेच्छा। उद्या धुलीवंदन आणि 8 तारखेला रंगपंचमी याच्या पार्श्वभूमीवर पण सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण पर्यावरणपूरक धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी करावी आणि ते करत असताना शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर करा, पाण्याचा अपव्यय टाळा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इचलकरंजीमध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आणि अशा वेळेला आपण पाण्याचा व्यय करणं योग्य नाही। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की ही रंगपंचमी आणि धुलीवंदन साजरे करताना आपण नैसर्गिक रंग आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ही साजरी करावी। सर्वांना पुन्हा एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।